आज आपण आहोत दिल्लीमधील आग्रा येथील प्रसिद्ध स्थळमध्ये, पूर्ण भारतातील स्थळामध्ये आग्रा येथे ताजमहल येथे आहोत। आमचे मुरबाडचे प्रसिद्ध पत्रकार आहेत। पवार साहेब, आपण आग्र्याबद्दल आणि ताजमहलबद्दल काय सांगू? संपूर्ण जगात 7व्या आश्चर्यामध्ये आपण पाहतात हा आग्र्याचा ताजमहल, ज्या मुघल बादशाह शहाजहान यांनी आपली प्रिय अशी मुमताज बेगम हिच्या प्रेमाखातर हा जो आपण पाहत असतो ताजमहल जगातील एक 7वं आश्चर्य आहे। आणि तो मुमताज बेगम हिच्या प्रेमाखातर या ठिकाणी त्यांनी अतिशय सुबकरित्या ही आज हे 500 शेकडो वर्ष झाली या वास्तूला, या ऐतिहासिक वास्तूला, परंतु जशी आहे तशी वास्तू ही भारत सरकारने आपल्या या ठिकाणी जतन केलेलं आहे। आणि या ठिकाणी देश विदेशातील हजारो पर्यटक रोज या ठिकाणी ही वास्तू, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येत आहेत। आम्ही मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा महाराष्ट्रामधून या ठिकाणी आमची जनसंवाद आणि जनसंविधान यात्रा आणि त्या प्रबोधनासाठीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दिल्लीहून या ठिकाणी आग्र्याला आलो। आणि या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांतजी धनगर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार संजयजी बोरगे असतील, शंकरजी करडे असतील, सुभाष जाधव असतील, आमचे भाजपाचे युवा नेते नरेश मोरे असतील, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विलास जाधव असतील, आमचे मित्र चेतनजी पोद्दार असतील, आम्ही सर्वजण असे या ठिकाणी ऐतिहासिक या स्थळाला भेट दिलेली आहे। अतिशय जो प्रेमाचं प्रतीक जगामध्ये ज्याला मानलं जाते ते प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय की असं विलोभनीय दृश्य, जी वास्तू आज भारत सरकारने जशीच्या तशी ठेवलेली आहे, तिचं जतन केलेलं आहे। आणि म्हणून अशी ऐतिहासिक वास्तू जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। हा ऐतिहासिक ठेवा आपल्या पिढीला, भावी पिढीला आपण तो दिला पाहिजे। त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या प्रेमाचं जे प्रतीक आहे ते प्रतीक या ठिकाणी पाहावं, जगाला संदेश द्यावा की प्रेमाने जग जिंकता येत आहे। हा संदेश त्यातून या ठिकाणी मला वाटतं शहाजहानने दिलेला असेल, आपल्या बेगमसाठी दिला, परंतु सगळ्या समाजासाठी, सगळ्या धर्मासाठी दिलेला आहे। आणि म्हणून प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी उभा आहे आणि आपण त्या या ठिकाणी आपण पाहतो। तसेच आपल्या समोर मुरबाडमध्ये ज्येष्ठ चंद्रकांत धनगर साहेब, तुम्ही या वास्तूबद्दल काय सांगता? सध्याची वास्तू ही अप्रतिम अशी प्रकारची वास्तू आहे आणि औनका जमान्या गेले 450-400 वर्षापूर्वी बांधलेली ही वास्तू असते तशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचं बांधण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते त्यांची जी युद्धनीती आहे, राजकीय नीती आहे, ह्या नीतीला अनुसरून ज्यांनी ह्या ठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये जे जे काही त्यांनी बांधलेलं आहे, म्हणजे तो लाल किल्ला असो, त्यांचं त्या प्रकारे शहाजहाननी बांधलेले हे त्यांच्या मुमताज नावाच्या अतिप्रिय बेगमसाठी त्यांनी हे बांधलेलं प्रतीक आहे। आणि ते आज जगभरात एक आश्चर्य म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात। तसेच साहेब, आज तुम्ही मुरबाड ते दिल्ली ही संविधान जनसंवाद यात्रा काढलेली, त्याबद्दल तुम्हाला कुठल्या प्रकारचा संदेश हा संपूर्ण जगाला द्यायचा? जगाला हा संदेश द्यायचा आहे की संविधान हे आपला आत्मा आहे, प्रत्येक माणसाने संविधान वाचावं, संविधानाप्रमाणे आपण वागावं तर ही लोकशाही टिकेल। ह्या माध्यमातून किंवा ह्या संविधानाच्या माध्यमातून आपण लोकशाही टिकू शकतो। आणि त्यासाठी आम्ही गेल्या 2015 पासून भारतीय संविधान जनजागृती अभियान राबवतो। त्याचप्रकारे आम्ही या ठिकाणी 2020 पासून हर घर संविधान अशा प्रकारचे हे एक उपक्रम राबवला। आणि आज माझ्याबरोबर मुरबाड तालुक्यातील पत्रकार, सर्व पत्रकार आज भारतीय संविधान जनसंवाद यात्रा या निमित्ताने दिल्ली या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि भारतीय संविधानाचा प्रसार करण्याचं माध्यम आम्ही सुरू केलेलं आहे। धन्यवाद सर।